नमस्कार, मी नवनाथ बन, करिअर मंत्री या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृताते पैजा जिंके असं म्हणत मराठीचं कोड कौतुक नक्कीच केलं पाहिजे, परंतु त्याच्याबरोबर इतर भाषा सुद्धा येणं आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे। त्या भाषा आपल्याला येत असतील तर परदेशामध्ये किंवा इतर देशामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीच्या संधी मिळू शकतात। त्या कुठल्या भाषा शिकवल्या पाहिजेत, त्या कुठे शिकवल्या जातात, या सगळ्या विषयामध्ये बोलण्यासाठी आज आपल्याकडे नंदना पेडणेकर मॅडम आले। मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं। नमस्कार। मी जसं म्हटलं की परदेशी भाषा शिकणं खूप महत्त्वाचं आहे। मुळामध्ये कुठल्या परदेशी भाषा आहेत की ज्यांना आज खूप चांगली संधी आहे? तशा बऱ्याच भाषा आहेत, पण मी तत्पूर्वी फक्त एक नेल्सन मंडेलांचं वचन तुम्हाला सांगू इच्छिते। ते म्हणायचे की कुठल्याही माणसाला तुम्ही त्याला समजेल अशा भाषेत बोललात तर ते त्याच्या डोक्यात शिरतं, बरोबर, पण तुम्ही त्याच्या स्वतःच्या भाषेत बोललात तर ते त्याच्या हृदयात शिरतं। क्या बात। सो दिस इज व्हॉट इज इम्पॉर्टंट की भाषा शिकताना कुठली ते एक कम्युनिकेशनचं साधन आहे हे लक्षात घेऊन आपण किती हृदयांपर्यंत पोहोचू शकतो वेगळ्या भाषा शिकल्यामुळे हे त्यातनं सिद्ध होतं। आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला मी असं म्हणेन की जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, जॅपनीज अशा बऱ्याच भाषा आहेत ज्या इथे शिकता येतात। आपल्या मुंबई विद्यापीठात सुद्धा उपलब्ध आहे संधी, आणि इतरही अनेक अरेबिक वगैरे सुद्धा भाषा आपल्याला शिकता येतात, बरोबर, आणि ज्यांचा खरंच खूप म्हणजे करिअरच्या दृष्टीने खूप चांगला उपयोग होऊ शकतो। बरोबर। तर खरं तर इंटरनेटमुळे आणि मोबाईलमुळे जग जवळ आले, आपण सगळे एकमेकांना कनेक्ट आहोत आणि क्षणार्धामध्ये आपण या देशातून त्या देशात जाऊ शकतो। अशा परिस्थितीत आपल्याला खूप बहुभाषिक असणं खूप आवश्यक आहे। तर त्यासाठी मुलांनी काय तयारी केली पाहिजे? तयारी तर खूप करता येईल, पण मी मुख्य म्हणजे एक सांगू इच्छिते की आपण भारतीय लोक मुळातच भाषेच्या बाबतीत बरेच गिफ्टेड असतो। प्रत्येकाला स्वतःच्या मातृभाषेखेरीज इतर 2-3 भाषा तरी किमान बोलता येतच असतात, त्यामुळे आपल्याला हे शक्य असतं, सहज शक्य असतं दुसरी भाषा शिकणं, सोपं असतं। आणि जिथे आता इथे शिकवल्या जातात त्या पूर्णपणे ABCD पासून पूर्ण शिकवतो आम्ही, त्यामुळे तसंही काही प्रश्न येण्याचा संभव नसतो। आणि बऱ्याच इन्स्टिट्यूट्स म्हणा किंवा शैक्षणिक संस्था आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये पण असे डिपार्टमेंट्स अवेलेबल आहेत। अच्छा, बरोबर। त्याच्यामध्ये ऍडमिशन घेताना काय प्रोसेस असते? फॉर्म कधी सुटतात? मग त्यासाठीचं स्ट्रक्चर वगैरे काय असतं? नाही, जनरली आता मॅक्समल म्हणजे ग्योटे इन्स्टिट्यूट जी जर्मन कल्चरल इन्स्टिट्यूट आहे, जर्मनीची ऑफिशियल कल्चरल इन्स्टिट्यूट आहे, तर त्यांची ऑनलाईन ॲडमिशन्स असतात। त्यांच्या वेबसाईटवर सगळी त्याची माहिती उपलब्ध आहे तुम्हाला पूर्णपणे, ॲडमिशन प्रोसेसची, फी स्ट्रक्चर सगळं, आणि ऑनलाईन असतं आणि जनरली फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवर असतं, आणि किमान मला वाटतं त्यांना 20 तरी स्टुडंट्स लागतात, मग ते कोर्स सुरू करतात। बरोबर। तसंच सेम युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये जर्मन लँग्वेजचे किंवा इतर भाषांचे सुद्धा कोर्सेस असतात, आणि वीकेंड कोर्सेस असतात किंवा आठवड्यातनं 3 दिवस वगैरे असे पण असतात। आणि त्यांच्या ॲडमिशन प्रोसेस जे असते, प्रक्रिया असते, त्याच्याविषयी वेबसाईटवर सगळी माहिती असते तुम्हाला दिलेली। आणि युनिव्हर्सिटीचे जे कोर्सेस आहेत ते साधारणपणे सगळ्यांना अफोर्ड करता येतील असे असतात। 4 ते 5 हजार फी असते त्यांची। बरेच थोडी कोर्सविषयी माहिती देऊ की नंतर सांगते? म्हणजे साधारणतः आपण म्हटलं की आपण 4-5 भाषा, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश वगैरे, तर यातली कुठली भाषा शिकायला प्रेफरन्स दिला पाहिजे आणि कशामध्ये जास्त स्कोप आहे? ते आता तुमचं क्षेत्र कुठलं आहे त्याच्यावर अवलंबून आहे। तुमचं जर इंजिनिअरिंगचं क्षेत्र असेल, समजा मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणा किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल, तर जर्मनी इज द बेस्ट प्लेस, म्हणजे कारण तिथे तुम्हाला त्यांच्याबरोबर, त्यांच्या कंपन्यांबरोबर आपले प्रोजेक्ट्स आहेत, जॉईंट व्हेंचर प्रोजेक्ट्स आहेत, आणि तुम्हाला तिथे जॉब्स मिळू शकतात। नाहीतर तुम्हाला आता जर फॅशन डिझायनिंग वगैरे करायचं असेल तर फ्रेंच किंवा इटालियन भाषा शिकणं जास्त जरुरी आहे, कारण फ्रान्स आणि इटली आर लिडिंग कंट्रीज, म्हणजे फॅशन डिझायनिंगच्या बाबतीत ते दोन्ही देश जास्त पुढे आहेत। किंवा केटरिंग वगैरे, हॉटेल इंडस्ट्री याच्यात सुद्धा जायचं असेल तर फ्रेंच आणि इटालियन येणं तुम्हाला आवश्यक असतं, किंवा इव्हन जर्मन सुद्धा, कारण स्विस हॉटेल्स आर ऑल्सो व्हेरी गुड, आणि मग स्विस हॉटेल्समध्ये पण तुम्ही हे करू शकता, संधीचा प्रयत्न करू शकता, तुम्हाला ती भाषा येत असेल। आणि भाषा शिकायला वयाचं वगैरे काही बंधन नसतं। तसंच अगदी मला प्रश्न विचारायचा आहे की या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतो त्यासाठी काही पात्रता वगैरे असते? नाही, जनरली अशी काही पात्रता नसते, जो कोणी इच्छुक असेल तो शिकू शकतो। आणि मला वाटतं फक्त जनरली 13-14 वर्षाचे तरी किमान वय असलं पाहिजे असं ते इन्सिस्ट करतात मला वाटतं। पण आजकाल इथे मुंबईमध्ये वगैरे तर इंटरनॅशनल स्कूल्समध्ये 2री-3री पासून सुद्धा त्यांनी सुरू केलेले आहेत कोर्सेस। म्हणजे आता तुम्हाला अभिमन्यूची गोष्ट माहिती आहे, पोटातनं सुद्धा तो शिकू शकतो, तसं लहान मुलं सुद्धा शिकू शकतात। आपण त्यांच्याशी ज्या भाषेत बोलायला जाऊ त्या भाषेत ती शिकू शकतात। तर भरपूर विद्यापीठामध्ये सुद्धा कोर्स आहेत, तर ते निवडताना, इन्स्टिट्यूट निवडताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी? कारण खासगी आहेत, त्याशिवाय विद्यापीठ आहेत आणि त्या देशाचे विद्यापीठ आहेत, तर त्यात कुठलं निवडताना म्हणजे प्रेफरन्स कसा द्यावा विद्यार्थ्यांनी?
प्रेफरन्स पण अगेन म्हणजे आता तुमचं जे काय हे असेल तुमची फायनान्शियल आर्थिक परिस्थिती कशी आहे त्याच्यावर पण थोडंसं अवलंबून असतं. कारण आपल्या विद्यापीठांमध्ये थोडंसं स्वस्त याच्यावर म्हणजे कुणीही ते करू शकते अशा तरीच्या फी आहेत त्यांच्या. 4 ते 5 हजार रुपये फी असते त्यांची. आपल्या विद्यापीठाचे जे कोर्सेस आहेत आणि बरेच कोर्सेस आहेत विद्यापीठामध्ये. म्हणजे सर्टिफिकेट कोर्स असतो जो अगदी बेसिक ह्याचा असतो. त्याच्यानंतरचा पुढचा डिप्लोमा किंवा ॲडव्हान्स डिप्लोमा आहे. त्याच्यानंतर आणखी पण एक आहे की कमर्शियल ट्रान्सलेशन आणि टुरिस्ट गाईड म्हणून पण तुम्ही म्हणजे त्याच्या टुरिझमचं पण हे त्याच्यात इन्क्लुडेड असतं. त्यामुळे तुम्हाला तो पण एक व्यवसाय तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. आणि बेसिकली इन्स्टिट्यूट निवडताना ती ऑफिशियल आहे की नाही, त्याला सरकार मान्यता आहे की नाही हे बघायला पाहिजे. आता विद्यापीठाचा तर प्रश्नच नाही. आणि मॅक्स मुलर भवन किंवा फ्रेंचची जी अलियन्स फ्रान्से म्हणून जी इन्स्टिट्यूट आहेत त्या देशांच्या अधिकृत सांस्कृतिक संस्था आहेत आणि त्या भाषेचे हे क्लासेस चालवतात. आणि त्यांचं तसं म्हणजे असं काही क्रायटेरिया नसतो. फक्त तुम्ही आता दुसरा कोर्स तुम्हाला करायचा असेल बेसिकच्या पुढचा तर मात्र तुम्हाला आधी टेस्ट द्यावी लागते की तुम्ही बाहेरनं कुठनं तुम्ही केला असेल तर मग तुम्हाला ती पात्रता ठरवण्यासाठी ते आणखी एक टेस्ट घेतात, एंट्रन्स टेस्ट घेतात आणि त्यानुसार ठरवतात तुम्हाला कुठल्या कोर्समध्ये हे करायचं. पण जो बेसिकच करायचा असेल त्याच्यासाठी तसं काही हे नसतं पात्रता, अशी काही खास पात्रता नसते. आणि त्या देशाच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांचं फी स्ट्रक्चर काय असतं? त्यांच्या फीज थोड्या हाय असतात. म्हणजे आता मॅक्स मुलर भवन वगैरे म्हणाल तर 15,000च्या पुढेच असतात. 18-19 हजार रुपये त्यांची फी असते. पण त्यांची जी सर्टिफिकेट्स आहेत ती पूर्ण जगभर राजमान्य असतात. म्हणजे कुठेही तुम्ही गेलात तरी ते सर्टिफिकेट हे केलं रिकॉग्नाइज केलं जातं. आणि किती महिन्याचा कोर्स असतो हा? तो आता तुम्ही किती कसा करताय ते इंटेन्सिव्ह कोर्सेस जे असतात ते थोडे असतात 5 आठवडे 6 आठवडे पण ते मग रोज असतात. आणि जे एक्सटेन्सिव्ह कोर्सेस असतात ते आठवड्यातनं 3 दिवस किंवा वीकेंड्सला असे असतात. तुम्ही कुठला जॉब करून सुद्धा पॅरलल जॉब करून सुद्धा करू शकतात. आणि नुसतं म्हणजे त्यांचं त्या इन्स्टिट्यूटमध्येच असतात असंही नाही. आपल्या इतर कॉलेजेस मध्ये वगैरे पण त्यांची केंद्र असतात आणि तिथे पण ते घेतलं जातं. आता आमचं साठे कॉलेज फॉर इन्स्टन्स, साठे कॉलेज हे मॅक्स मुलर भवनचं पार्टनर स्कूल आहे. त्यामुळे तिथेही वीकेंडचे क्लासेस घेतले जातात. आणि ज्या परदेशी विद्यापीठामध्ये जसं आपण म्हणतो की फी तशी तुलनेत थोडीशी जास्त आहे पण तिथे स्कॉलरशिप वगैरे अशी काही सुविधा असतात? स्कॉलरशिप्स वगैरे पण असतात त्यांच्या. जी मुलं पहिली येतात वगैरे, आता तुम्ही आता सर्टन लेवल पर्यंत गेल्यानंतर तुम्ही जर पहिले आलात तर तुम्हाला जर्मनीला जायला मिळतं, स्कॉलरशिप मिळतात. किंवा म्हणजे इथल्या इथे सुद्धा तुम्हाला कोर्स फी मध्ये थोडंसं अशी मिळू शकते की तुम्ही जर इतकं टॉपचं हे केलं असेल तर. बरोबर आहे. आता खरं तर आपण जसं म्हणतो की इंटरनेटचं युग आहे, आदान प्रदान खूप वेगवान पद्धतीनं होतं. तर अशा वेळेत आपल्याला बहुभाषिक असणं खूप आवश्यक आहे. तर अशा वेळेला संधी कुठे कुठे आपल्याला उपलब्ध होऊ शकते भाषा शिकल्यानंतर? भाषा शिकल्यानंतर पुष्कळ गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात. आता म्हणजे मी माझं उदाहरणच सांगते तुम्हाला. मी एअरलाईनमध्ये पण काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मी जर्मन कॉन्सुलेटमध्ये पण होते 20 वर्ष. ते पण तुम्ही करू शकता. म्हणजे कुठल्याही कॉन्सुलेटच्या व्हिसा सेक्शनमध्ये तर नेहमीच त्यांना गरज असते स्टाफची. किंवा कॉन्सुलर सेक्शनमध्ये सुद्धा ऑफिसर्स थोडेच असतात त्यांचे. बेसिक हे जे इथले लोकल लोक असतात त्यांनाच ते एम्प्लॉय करतात आणि तिथेही चान्सेस असतात. त्याच्यानंतर तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये वगैरे पण काम करू शकता. म्हणजे आजकाल तर फूड आणि केटरिंगच्या ह्याच्यात सुद्धा हे सगळे देश खूप पुढे गेलेले आहेत आणि तुम्ही तिथे जाऊन काम करू शकता किंवा तिथे करू शकता. संधी तुम्ही प्रयत्न करू शकता तिथे. त्याच्यानंतर टीचिंग आहे. टीचिंगमध्ये तुम्ही करू शकता. युनिव्हर्सिटीत आहे किंवा इथं प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा या ज्या देशांच्या इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे तुम्ही जर एक तो विशिष्ट टीचर्स ट्रेनिंग कोर्स केलात तर तुम्ही तिथे पण शिकवू शकता. त्यांचे कोर्सेस असतात त्यासाठी स्पेशल. त्याच्यानंतर ट्रान्सलेटर म्हणून तुम्ही कुठेही काम करू शकता. आणि आजकाल तर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कंपन्यांना आणि तुमचा बायोडेटा वगैरे पाठवला की तुम्हाला ते ऑनलाईनच जॉब्स पाठवतात, ट्रान्सलेशन जॉब्स. आणि म्हणजे तुम्हाला तिथे प्रत्यक्ष जायची जरूर सुद्धा नसते. सगळं हे ऑनलाईन होऊ शकतं. आणि एखाद्या विद्यार्थ्याला घरी बसून ऑनलाईन पद्धतीने जर का शिकायचं असेल तर तसे ऑप्शन्स आहेत का? नाही, मी तसं हे करणार नाही. मी शिफारस करणार नाही. ऑनलाईन शिकता येतं पण म्हणजे कसं ते इट शुड बी अ कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे कसं तुम्ही शिकताय, कोर्स करताय तर त्याला तुम्ही एक मदत म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पण एक शिक्षकाची अत्यंत जरूर आहे. एक तर शिक्षक हा नुसतं तुम्हाला ती भाषा आणि त्यातले शब्द शिकवतो असं नाही, त्या देशाची संस्कृती पण तुम्हाला तो शिकवत असतो. आपले पण जे असतं ते त्याच्यामधून मिळतं. एक्झॅक्टली. आणि म्हणजे तुम्ही
तुम्ही जेव्हा एखादी नवीन भाषा शिकता तेव्हा नुसती ते शब्द शिकता किंवा त्याचं मिनिंग शिकता असं नाही, तर तुम्ही त्या देशाची संस्कृती शिकत असतात, त्या लोकांचे विचार तुम्हाला जाणून घेता येत असतात आणि एक नवीन दरवाजा, एका नवीन विश्वाचा दरवाजा तुमच्या पुढे उभा राहतो, उघडला जातो. बरोबर आहे. आणि त्यासाठी जी साधारणपणे तयारी मुलांनी, समजा आता एखादा 10वीला आहे, एखादा 8वीला मुलं आहे, तर त्यांनी कशी तयारी केली पाहिजे आतापासून? म्हणजे खरं तर आपण भाषा लहानपणापासून शिकत असतो, म्हणजे आई आपल्याला पहिल्यांदा शिकवते, मग शिक्षक इंग्रजी शिकवतात किंवा आणखी आपण वेगळ्या पद्धतीने शिकत असतो. तर तयारी कशी केली पाहिजे? तयारी म्हणजे मी सांगेन की आता तुम्ही जेव्हा कोर्स एखादा जॉईन कराल तेव्हा एकतर पूर्णपणे लक्ष देऊन तो अटेंड केला पाहिजे. ते जे शिक्षक सांगतात त्यांचं मार्गदर्शन जे असतं ते त्याचा पूर्ण फायदा घेतला पाहिजे तुम्ही. नंतर जे काही इतर मार्ग आणखी अवेलेबल असतील, ऑनलाईन म्हणा किंवा हे, त्याचा उपयोग. आणि मी तर सांगेन की तुम्ही न्यूजपेपर्स किंवा ती पुस्तकं त्या भाषेतली छोटी छोटी, तिथे या सगळ्या संस्थांमध्ये लायब्ररीज पण आहेत, तर तुम्ही ती पुस्तकं वाचू शकता. आणि वाचनाने जेवढा तुम्ही आपला शब्दसंग्रह वाढवू शकता तेवढा दुसऱ्या कशाने नाही. वाचन आणि प्रत्यक्ष बोलणं. आणि तुम्ही या इन्स्टिट्यूट्समध्ये जेव्हा शिकता तेव्हा तुम्हाला म्हणजे त्यांचे तिकडले जे नेटिव्ह स्पीकर्स असतात, तिथे जन्मलेले लोक, त्यांच्या भाषेमधनं तुम्हाला टेप्स वगैरे ऐकवल्या जातात, त्यामुळे तुम्हाला तेही त्यांचं उच्चार करण्याची पद्धत म्हणा किंवा कसे शब्द फेकावेत हे तुम्हाला जे कळतं त्यातनं, आणि तुम्ही ते शिकू शकता. आणि तिथे जर्मन टीचर्स पण कधी कधी अवेलेबल असतात, मग तुम्ही त्यांच्याशी पण संवाद करू शकता. आणि संवाद करून आणि वाचनाने अशा दोन्ही गोष्टींनी मुलं आपला शब्दसंग्रह वाढवू शकतात. बरोबर. जसं तुम्ही सराव जास्त कराल तसं तुम्हाला चांगल्या पद्धतीने बोलता येऊ शकतं आणि ती आत्मसात करता येऊ शकतं. सध्या कोल्हापूरहून मैथिलीताई आहेत. मैथिलीताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. येस, थँक्यू सो मच. मला हा प्रश्न विचारायचा होता की एखादी फॉरेन लँग्वेज शिकताना, म्हणजे मला जॅपनीज किंवा फ्रेंच असेल, जर्मन, कॅन्टनीज, कोणती भाषा शिकण्याआधी, त्या कोर्सला अप्लाय करण्याआधी काय गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की म्हणजे कोणत्या भाषेला जास्त आता प्राधान्य आहे, मार्केटमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, काय लक्षात घेतलं पाहिजे? ओके, या प्रश्नाचं उत्तर घेऊया. आणखी एक फोन आहे आपल्याला. महेश माने बोलतायत बारामतीहून. महेशजी, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅम. मी गेली 18 वर्ष झालं अध्यात्मात काम करतोय आणि वेगवेगळ्या ठिकाणी. हीच आपण जर ही लँग्वेज शिकली तर आपण अध्यात्मामध्ये वगैरे अशा ठिकाणी करिअर करण्यासाठी चान्सेस आहेत का? अध्यात्मामध्ये बाहेर ठिकाणी. पहिला प्रश्न आपण घेऊया की मी आधी मैथिलीच्या प्रश्नाचं उत्तर देते. मैथिली, तू जेव्हा भाषा तुला शिकायची ठरवायची असेल तेव्हा तुझं पहिल्यांदा क्षेत्र कुठलं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. तू त्यात समजा इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात जर करत असशील काही काम, तर जर्मन किंवा जॅपनीज शिकणं जास्त संयुक्तिक ठरेल. कारण जर्मनी आणि जपान हे दोन देश असे आहेत की जे टेक्नॉलॉजिकल याच्यामध्ये खूप आघाडीवर आहेत आणि तिथे खूप संधी उपलब्ध आहेत. आणि आता तुला समजा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किंवा फॅशन डिझायनिंगमध्ये वगैरे जायचं असेल तर म्हणजे फ्रेंच भाषा शिकणं जास्त जरुरी आहे, किंवा इटालियन, कारण हे दोन देश त्या क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. असं तुझं क्षेत्र कुठलं आहे त्याच्यावर पुढची निवड कसं करायची हे तुला ठरवावं लागेल. पण मी असं म्हणेन की जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश या भाषा किंवा इव्हन जॅपनीज या भाषा आघाडीवर आहेत असं म्हणलं तर ते काही अयोग्य ठरणार नाही. बरोबर. आणि दुसरा प्रश्न होता की अध्यात्मामध्ये बाहेर कुठे संधी आहे, कुठली भाषा शिकली पाहिजे? आता असं आहे की अध्यात्मामध्ये करिअर करणं म्हणजे मला तुम्हाला एक्झॅक्टली काय तुम्हाला अपेक्षित आहे ते मला माहीत नाही, पण तसं तर तुम्ही कुठल्याही देशामध्ये जाऊ शकता आणि तुमचं करिअर करू शकता. पण तिथे सुद्धा आता म्हणजे युरोपियन देशांमध्ये तर खूप योगा आणि किंवा संस्कृतचा सुद्धा अभ्यास केला जातो. जर्मनीमध्ये इनफॅक्ट बऱ्याच युनिव्हर्सिटीजमधनं संस्कृत आहे अवेलेबल आणि लोक शिकू शकतात. आणि म्हणजे खूप तिथे गर्दी असते संस्कृतला, असंही आहे. कारण संस्कृत ही भाषा संगणकाच्या याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय योग्य आहे असं म्हणलं जातं. त्यामुळे त्या भाषा शिकण्यासाठी सुद्धा लोक खूप गर्दी करतात. तसंच योगा किंवा अध्यात्म हे जे म्हणतो आपण त्याच्यात सुद्धा त्या लोकांना खूपच म्हणजे इंटरेस्ट आहे. त्यामुळे तुम्ही जर्मन किंवा फ्रेंच किंवा इटालियन ह्यातली कुठलीही भाषा शिकून तुम्ही तिकडे जाऊन हा प्रचार करू शकता. बरोबर आहे. आपल्याला आणखी एक फोन आहे. कांदिवलीहून सुनीता कदम बोलतायत. सुनीताताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, हॅलो. माझं वय 43 आहे. माझं शिक्षण 10वी झालेलं आहे. पण मला म्हणजे कुठे जॉब करायचा असेल तर काय करिअर करायचं असेल तर मला वाटतं मी
जर्मन भाषा शिकायची असेल तर मी काय केलं पाहिजे, कुठून ती शिकली गेली पाहिजे, कुठे ऍडमिशन? तुम्ही जरूर शिकू शकता, वयाची कुठलीही अट नसते त्याला अशी. आणि तुम्ही मुंबईत राहता तर तुम्ही मुंबई विद्यापीठाचे कोर्सेस करू शकता. त्यांचे वीकेंडला कोर्सेस असतात, म्हणजे जनरली रविवारी सकाळी वगैरे असे त्यांचे कोर्सेस असतात, किंवा आठवड्यात सुद्धा कोर्सेस असतात संध्याकाळचे. तुम्ही तिथे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा ही माहिती मिळवू शकता आणि जरूर तुम्ही कोर्स करू शकता. आणि तुम्ही घर बसल्या सुद्धा भाषांतर करून किंवा अशा पद्धतीने तुम्ही रोजगार आपला उपलब्ध स्वतःला करून देऊ शकता. कारण आजकाल ऑनलाईन सुद्धा बऱ्याच गोष्टी अवेलेबल असतात. ट्रान्सलेशनचे म्हणजे भाषांतराचे हे पण संधी पण तुम्हाला अवेलेबल असते, तुम्ही त्याचाही लाभ घेऊ शकता. किंवा तुम्ही घर बसल्या शिकवणी सुद्धा करू शकता. तुम्ही भाषा शिकल्यानंतर ती भाषा दुसऱ्याला शिकवू शकता तुम्ही, ती पण तुम्हाला संधी आहे. म्हणून पण सुद्धा म्हणजे आता तुम्ही जर गृहिणी आहात म्हणतात तर ही संधी तुम्हाला नक्कीच उपलब्ध. बरोबर आहे. आपल्याला आणखी एक फोन आहे, मंदार कुलकर्णी बोलतायत. मंदार, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करतोय, तर मला कोणती भाषा जास्त सोयीची असेल करिअर? अच्छा, मी आधी जसं म्हणलं त्यानुसार इंजिनिअरिंगचं कुठलंही क्षेत्र असेल तर तुम्हाला जर्मन किंवा जॅपनीज भाषा तुम्ही शिकलात तर खूपच तुम्हाला उपयोग होऊ शकतो. कारण हे दोन देश तंत्रज्ञान आणि त्याच्या प्रगतीमध्ये खूपच म्हणजे ते आघाडीवर आहेत. आणि तिथे जर्मन आणि जॅपनीज दोन्ही कंपन्या इथे खूप एकत्रितपणे इंडियन कंपन्यांबरोबर जॉईंट व्हेंचर्स पण खूप करतात. त्यामुळे त्या कंपन्यांमध्ये पण खूप संधी उपलब्ध असतात. त्यामुळे तिथेही तुम्ही करू शकता. आणि जर्मन आणि जॅपनीज वुड बी म्हणजे तुम्ही शिकलात ती तर फारच फायदा होईल तुम्हाला. बरोबर आहे. आपल्याला आणखी एक फोन आहे, सिद्धेश बोलतायत डोंबिवलीहून. सिद्धेश, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, मी पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय एन्व्हायरमेंटल सायन्स, पर्यावरणीय विज्ञान मध्ये, तर त्यासाठी कुठली भाषा चांगली आहे? मग मी तर जर्मनचं नाव सुचवीन, म्हणजे मी शिकवते म्हणून असं नाही, पण एन्व्हायरमेंटल सायन्सेसमध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये जर्मनीमध्ये खूप संशोधन चालतं आणि तिथे खूप संधी पण उपलब्ध आहेत. तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन की तुम्ही जर्मन शिका. बरोबर आहे. आपण जसं म्हटलं की भाषा शिकल्यानंतर आपल्याला एक संधी चांगली मिळू शकते, एक आपल्याला व्हिजन मिळू शकतं, तर त्याचा फायदा कसा होतो? तुम्हाला म्हणजे नोकरीच्या संधी किंवा रोजगाराच्या संधी तर मिळूच शकतात, पण तुमच्या वैचारिक कक्षा सुद्धा खूप रुंदावतात. कारण तुम्ही एक नवीन भाषा शिकता तेव्हा नुसती भाषा शिकता असं नाही, तुम्ही त्याबरोबर त्या संस्कृतीचाही अभ्यास करता, त्या देशातल्या लोकांचे विचार कसे असतात, कशा तऱ्हेने ती लोक वागतात हेही आपण शिकतो. आणि हे जे आपल्याला बघायला मिळतं किंवा ऐकायला मिळतं त्यामुळे आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व सुद्धा विकसित होत असतं अनेक प्रकारांनी. आणि त्याचा आपल्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप फायदा होतो. एक विजन मिळतं, एक विजन तुमची रुंदावते, कक्षा रुंदावतात तुमच्या. बरोबर आहे. जगात काय चाललंय हेही तुम्हाला कळतं आणि त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, आणखी आपण कशा तऱ्हेने वागलं पाहिजे हेही आपल्याला ठरवता येतं. बरोबर आहे. आपल्याला आशिष गायकवाड बोलतायत मुंबईवरून. आशिष, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. My name is Ashish Gaikwad. I'm working in MNC as a software engineer. I want to work in Germany. So, which institute is best, Goethe or Mumbai University? And which there are 6 levels, A to 6 levels. So, at least which level is the best to get a job in Germany? आता तुमचं असं आहे की मी मराठी उत्तर देऊ की तुम्हाला? हां, नाही तर आता प्रश्न असा आहे की तुम्हाला काम करताना जर्मन भाषेची जर जरूर लागणार असेल तर तुम्हाला जास्त लेवल्स पर्यंत करावं लागेल. पण नुसतं तिथे राहण्यासाठी तुम्हाला जी भाषा शिकायला लागते ती निदान पहिल्या 2 लेवल्स तुम्ही A1 आणि A2 तरी केलेल्या असल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही तिथे अगदी व्यवस्थित राहू शकता. म्हणजे तुम्ही जे बोललेले आहात ते दुसऱ्यांना समजून किंवा दुसऱ्यांनी बोललेलं तुम्हाला समजून तुम्ही उत्तर देऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला कामासाठी त्याची जरूर नसेल तर पहिल्या 2 लेवल्स करून तुम्हाला जावं लागेल असं मी म्हणेन. बरोबर. पण जर का कामासाठी त्याची जरूर लागणार असेल तर मग सगळ्या लेवल्स तुम्हाला कराव्या लागतील. बरोबर. आपल्याला पुण्यावरून आणखी एक फोन आहे, राहुल मोरे बोलतायत. राहुल, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. मॅडमला मला असा प्रश्न विचारायचा आहे की माझी मुलगी मॅडम 7वीला आहे आणि तिला इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये पुढे जॉब करायचा आहे. तर लँग्वेज मॅडम त्याला चांगल्या होतील, माहिती मिळेल का मला? आता तसं तर तुम्ही कितीही भाषा शिकू शकता. म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जायचं असेल तर मी तर सांगेन की तुम्ही असं एक युरोपियन भाषा आणि एक आशियाई भाषा याचं कॉम्बिनेशन केलं तर ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. म्हणजे आता एक जर्मन आहे किंवा फ्रेंच अशी युरोपियन भाषा शिकायची आणि जॅपनीज किंवा चायनीज असं शिकलं तर हे जे कॉम्बिनेशन असतं ते खूप फायदेशीर ठरू शकतं, एक युरोपियन भाषा आणि एक आशियाई भाषा. तर मी तर सांगेन तुमची मुलगी लहान आहे अजून, तिला म्हणजे खूप तिच्याकडे वेळ आहे हातात, तर ती या 2 भाषा शिकू शकते. बरोबर आहे. आपण भारतीय आधीच बहुभाषिक आहोत आणि त्यामुळे आपल्याला आणखी भाषा शिकण्याची एक संधी मिळू शकते आणि ती आपल्यामध्ये क्षमता आहे. त्या क्षमतेचा विकास आपण सगळ्यांनी करायला हरकत नाही. मॅम, आपण इथे आलात आणि सगळ्या
विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला ही संधी दिली त्याबद्दल खूप धन्यवाद. मित्रांनो, करिअर मंत्रच्या आजच्या भागामध्ये इथेच थांबतो, परंतु उद्या नवीन घडामोडी आणि नवीन करिअरच्या संधी याबद्दल आपण नक्की भेटूया. परंतु जाता जाता एक आठवण, सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.